नमस्कार. मी गीताली विनायक मंदाकिनी, मिळून साऱ्याजणी आणि पुरुष युवाची मी संपादक आहे. आज आपल्याकडे बंगलोरहून खास सानिया आलेली आहे, प्रसिद्ध लेखिका आणि मिळून साऱ्याजणीची अगदी जवळची मैत्री. सानिका, तुझं खूप स्वागत आहे आणि फार आनंद झालेला आहे मला. तू खूप दिवसांनी आपण भेटतोय तुला. तर मला असं वाटतं आज श्रीपूंची जन्मशताब्दी सांगता आहे, तर तू जरा श्रीपूंविषयी एकूण संपादक म्हणून, माणूस म्हणून तुला काय काय अनुभव आहे? नमस्कार. श्रीपू भागवत यांच्याविषयी खरं म्हणजे बोलायला मला आनंदच होईल, कारण माझ्या लेखनाची जी सुरुवात झाली, विशेषतः सत्यकथा मासिकात मी जेव्हा लिहायला लागले 70च्या दशकात, तेव्हा श्रीपू भागवत तिथं होते. प्रत्यक्ष संपादक राम पटवर्धन असले तरी श्रीपू भागवतांची उपस्थिती तिथं असायचीच. त्यामुळे सत्यकथेत लिहिणं हे त्यावेळेला माझ्यासाठी फार महत्त्वाचं होतं आणि त्या निमित्ताने मग मी जात असे. पुष्कळ माझ्या कथांसाठी श्रीपूंनी जागा दिली आणि हे मला फार महत्त्वाचं वाटतं, कारण लहान होतीस ना. हो, अगदी. आणि नुकती माझी सुरुवात होती लेखनाची. माझं लेखनही मला असं वाटतं थोडं बंदिस्त, कच्चं असं होतं, पण श्रीपूंनी मला जागा दिली. कदाचित मला असं वाटतं त्यांना कुठेतरी जाणवलं असेल की मुलगी काही लिहू पाहतीये, सांगू पाहतीये. हे असं मला नंतर कळलं अर्थात. पण मला एक अगदी जाणवलं, एक तर त्यांचा अतिशय रुजू स्वभाव, पण तरीही ते त्यांचा व्यासंग, त्यांची विद्वत्ता हे मला जाणवत होतं. आणि त्यामुळे त्या काळात आणि त्या वयात तर मी काही त्यांच्याशी फार चर्चा करू शकत नसे, फारसं बोलत नसे, पण ते अतिशय माझ्याशी त्याच प्रेमाने आणि त्याच आस्थेनं बोलत असत. म्हणजे मला असं वाटायचं की इतका मोठा एक संपादक आणि इतकं त्यांचं वाचन आहे, व्यासंग आहे, आणि माझ्यासारखी नुकती लिहायला लागलेली मी एक लेखिका होते, पण त्यांची आस्था होती. आणि मला त्यावेळेपासून असं समजत गेलं की त्यांना सगळ्या लिहिणाऱ्यांबद्दल एक अत्यंत आदर असेल. मग ते लिहिणारे कुणीही असोत, मग वयाचा फरक असेल किंवा अनुभवांचा फरक असेल. आणि संपादक म्हणून त्यांचं एक अत्यंत वैशिष्ट्य म्हणजे त्यांना बरोबर ही लेखिका काय करू पाहते आहे हे समजत होतं. त्यामुळे त्या कारणामुळे मला त्यांचं संपादक म्हणून अतिशय त्यांचा मला अत्यंत चांगला अनुभव आला. त्यानंतर मी अर्थात पुष्कळ लिहिलं सत्यकथेत. माझे कथासंग्रह मौजेने प्रसिद्ध केले, कादंबरी प्रसिद्ध केली, अनेक कादंबऱ्या खरं. आणि हे मग मला नंतर उमजत गेलं. ते इतकं बारकाईनं वाचत असत की म्हणजे ते माझे पहिले वाचक होते माझ्या कुठल्याही हस्तलिखिताचे, कारण त्यापूर्वी मी ते कुणाला दाखवत नव्हते. आणि त्यांना ते बरोबर समजत असे आणि त्याच्यात नेमकं काय करायला पाहिजे किंवा काय अधिक हवं हेही त्यांना बरोबर समजत असे. ते जणू काही त्या लेखकाच्या बरोबर असत. मला असं वाटे की मी लेखिका म्हणून काही न लिहिलेसुद्धा त्यांना समजत आहे. आणि मग त्यावेळेला ते असं कधी सांगत नसत की हे बरोबर नाही, हे बदला, इथं दुरुस्ती करा, असे शब्द अजिबात त्यांनी कधी वापरले नाहीत. तेव्हा मला ते असं अगदी जाणवतं आणि आता जास्त जाणवतं, कारण आता आपण एक संपादक लेखक या संबंधांचा अधिक विचार करतो. आणि असंही आहे की मला असं वाटतं हे संपादन जरुरीचं आहे, कारण त्यांना अनेक वेळा हे असे प्रश्न आहेत, तुम्ही याचा विचार करून पहा, किंवा या पात्राला असं कदाचित वाटू शकेल का, असं पहा, किंवा इथं काही अधिक वाटतंय का, किंवा इथं काही हे आलंच पाहिजे का, अशा तऱ्हेचे ते प्रश्न असतात. त्यामुळे कसं आहे, लेखिकेला असा विचार करता येतो की आपणच आपल्या लेखनाकडे बघायचं आणि तसं पाहायचं. ती जी दृष्टी त्यांनी दिली ते माझ्या मते खऱ्या संपादकाचं काम आहे. आणि अशा तऱ्हेचे संपादक मराठीत मला वाटतं दुर्मिळ आहेत आणि त्यामुळे त्यांचं महत्त्व अतिशय होतं. माझी खात्री आहे की त्यांनी अनेक लेखिकांना पुढे आणलं, घडवलं, अशा तऱ्हेनं घडवलं. आणि इतकं असूनही ते अत्यंत नम्र असत. त्यांना असं वाटत असेल की लेखकाचा शब्द हा अखेरचा. तुम्हाला जर वाटलं तर याच्यावर विचार करा, नाही वाटलं तर ते म्हणत की ठीक आहे, तुम्ही तसंच ठेवा. कारण हे जे त्यांच्याकडे ही जी नम्रता होती त्यांच्यासारख्या व्यासंगी आणि विचक्षण माणसाकडे, ती फार मोठी होती. आणि नंतर थोडासा मला धीर येत गेला की त्यांच्याशी काही आपण बोलावं, करावं, आणि असं मी करत गेले. पण अर्थात त्यांच्या जाण्याने मला वाटतं, अर्थात त्यांनी पुष्कळ काम केलेलं आहे, पण ते गेल्यानंतर असं एक वाटलं की अरे, आपलं सगळं समजून घेऊन वाचणारा एक व्यक्ती, अशी समजून घेऊन वाचणारी एक व्यक्ती आता नाही उरली.
हे अगदी निश्चित आणि वाटतं. असं तुला नंतर झालं का, म्हणजे आता श्रीपू नाही आहेत, श्रीपून बरोबर बोट धरून तू एक वाटचाल केली आणि त्यानंतर एका अर्थाने त्यांनी काही शिकवल्या ना गोष्टी, त्याचा पुढच्या लेखनात तुला फायदा झाला. नक्कीच झाला, नक्कीच झाला. मला अनेक वेळा असं वाटलेलं आहे की हे आपण समजा दाखवलं असतं शिपूंना तर त्यांनी काही याच्यावर प्रश्न विचारले असते काय आणि काय बरं केलं असतं असं जरूर किंवा कधी काय कधी प्रश्न विचारले वाटलेलं. असते. हां, अगदी जरूर वाटतं. अर्थात ते माझ्या मनातले संवाद आहेत, पण तरी देखील एखाद्या माणसाचं ऋण असतं ना आपल्यावर, तसं आहे. Yes, अगदी yes. नक्की. कारण आपल्याकडे कथा गौरीची आपण पुस्तक लिहिलं बघ, हो. त्याच्यात श्रीपूंची पत्र हो, किंवा हो, विद्याताईंना ते हो, सतत म्हणायचे की हो. तुम्ही तुला कधी म्हणाले का ते की आत्मकथन लिहिण्याविषयी? नाही, तसं कधी आमचं झालं नाही. कदाचित असं असेल की लहान एखादी लेखिका, मी ते लहान लहान होतेच, होते. आणि एखादी लेखिका कथा कादंबरीतनं बरंचसं मांडतही असते, असते, असंही असं काही काही. असू शकेल. तसं आमचा विषय नाही कधी विषय नाही निघाला. निघाला. हां. बरोबर. कारण विद्याताईंना ते सतत हो. म्हणायचे की तुम्ही खरं म्हणजे लिहायला पाहिजे, पण विद्याताईंचं ते थोडं राहून गेलं. हां, आणि बरोबर आता आहे. तुम्हाला असं सांग की आता तुला कुठला पुरस्कार मिळाला? आता मला गदिमा पुरस्कार मिळाला. येस हो. येस. तर तो कसा हो. झाला कार्यक्रम? हो, तो छान कार्यक्रम झाला? उत्तम झाला. आणि गदिमा प्रतिभाशाली कवी होते हो. आणि श्रेष्ठ कवी होते. त्यांच्या नावचा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार समजला जातो. तो माझ्या आजवरच्या लेखनाला मिळाला असं मी समजते हो. आणि मला आनंद झाला. खूप अभिनंदन तुझं, हो. कारण मला येता हो, आलं नाही हो. त्याला. पण आणि धन्यवाद. दुसरं तू आता जे म्हणाली की जी ए कुलकर्णींच्याच काय, तू त्या कार्यक्रमात सहभागी होती? हो, त्या कार्यक्रमाचं, काय कारण होतं जी ते? ए कुलकर्णींची सुद्धा जन्मशताब्दी, हो, हो. त्याची आता सांगता सांगता झाली. झाली, हां. त्या निमित्तानं जी एनवर अनेक कार्यक्रम झाले आणि हा हो. त्यातला मला वाटतं जवळपास शेवटचा शेवटचा कार्यक्रम होता. होता. हो. तेव्हा जी ए आणि मी असं त्या कार्यक्रमाचं शीर्षक होतं. आणि 4 लेखक, म्हणजे 2 थोडे लिहिणारे आणि 2 पुढच्या पिढीतले लेखक, त्यांच्यावर काय प्रभाव जी एनच्या लेखनाचा, अशा तऱ्हेचा तो परिसंवाद होता. मग तुझ्यावर काय प्रभाव असा हां, होता? असाही ते? होतं. तर हो, तू तसंच बोलले थोडंसं मी त्याचंही थोडंसं. सांग ना. हो का? हां, मला असं, कारण मला स्वतःला असं अगदी वाटतं की मी अगदी सुरुवातीला जेव्हा लिहायला सुरुवात केली तेव्हा जी ए कुलकर्णी खूप आवडीनं वाचले होते आणि मला असं वाटत असे की हा इतका समर्थ कथाकार आहे. त्यामुळे त्यांचं ते माणसांना समजून घेणं, खोलवर उतरणं, जरी त्यांचा परीघ वेगळा असला, त्यांची माणसं अतिशय वेगळी असली, कारण ती अतिशय अनेकदा अशी अगदी दुर्दशा झालेली माणसं असत, त्यांच्या वाट्याला दुःख वेदना असे, पण तरी मला असं वाटत असे की नाही, हा माणूस, हा लेखक म्हणून किती खोलवर शिरून किती त्यांना माणसाचं अंतरंग कळतं आहे. आणि असं वाटत असे की असं आपल्याला जबरदस्त लिहिता आलं पाहिजे. तर तशा तऱ्हेचा प्रभाव माझ्यावर होता. त्यांची भाषा मला अतिशय आवडत असे आणि त्यांनी अनेक तशा प्रतिमा वापरल्या, त्या मला त्यांचं लेखन वाचताना अतिशय आवडतात, अजूनही आवडतात. पण तशा प्रतिमा मी स्वतः वापरल्या नाही. पण त्या काळात थोडासा माझ्या शोधमधल्या कथा ज्या बंदिस्त होत्या त्याच्यावर मला असं वाटतं कदाचित जी एनचं मी वाचन करत होते त्याचा प्रभाव होता. पण नंतर मला माझी वाट सापडली. हां, त्यामुळे माझा परीघ वेगळा झाला, माणसं वेगळी झाली, माझं एक वेगळं विश्व, स्त्रीचे नातीसंबंध, तिचे ताण, असं होत गेलं. पण सुरुवातीच्या काळात मला असं वाटतं की होय, मी त्यांचं वाचन करत असल्यामुळे आणि त्यांचं सामर्थ्य जाणल्यामुळे कुठेतरी थोडा प्रभाव असणार. आणि शेवटी आपण आपल्या पूर्वसुरींच्या खांद्यावरच उभे असतो, पण आपली वाट आपल्याला सापडली नंतर, त्यामुळे त्यांचं अनुकरण झालं. नाही, अर्थातच नाही. आणि तसं झालं. शेवटी आपली मैत्रीण गौरी, हो. गौरीविषयी काय म्हणशील? हो. आता आपण जुन्याच गोष्टी जरा बोलतोय हो. तर. नाही, गौरीविषयी ते काय, तिची आठवण मला खरं पदोपदी येते. कारण आता अलीकडच्या काळात विशेषतः, आणि असं वाटतं अनेक वेळा मी तिची पुस्तकं पुन्हा वाचते आणि मला असं वाटतं की किती, म्हणजे ही मैत्रीण म्हणून आहे, लेखिका म्हणून ती किती श्रेष्ठ होती. तिनं सुद्धा असं किती सूक्ष्मपणे असं एखाद्या स्त्रीच्या स्वातंत्र्याचा अर्थ काय, तिच्या अस्तित्वाचा अर्थ काय, याचा जो शोध घेतलेला आहे तो मला अतिशय महत्त्वाचा वाटतो. आणि थोडा मला आनंद असा होतो की निदान ती गेल्यानंतर अनेकांनी तिचं लेखन वाचलं, अनेकांनी हे असं मानलं की हो, गौरीच्या लेखनाचा आमच्यावर प्रभाव आहे. आणि आता शेवट तू काय करतेस सध्या? काय लिखाण आणि असं काय विशेष? एक तर माझी नवी कादंबरी आत्ताच मौज प्रकाशन गृहातर्फे आलेली आहे, एक निरंतर वाटेवर प्रकाशित झाली. प्रकाशित झालेली आहे, काही महिने झाले. आणि आता सध्या आगामी, म्हणजे मी वेळोवेळी लिहिलेले लेख आहेत की जे कधी तर त्यातर्फे एक रोहन प्रकाशनतर्फे त्याचा एक संग्रह येतो आहे. त्याच्यातही मी काही व्यक्तिचित्रे लिहिलेली आहेत. त्याच्यात श्रीपून भागवतांवर पण एक व्यक्ती आहे, गौरीवर एक लेख आहे, आणि शिवाय इतर वेळोवेळी मी लिहिलेलं
लेखन निर्मितीविषयी, प्रक्रियेविषयी, भाषेविषयी असे अनेक त्याच्यात लेख आहेत. तर ते मला वाटलं की ते एकत्रित करून त्याचं एक पुस्तक व्हावं. आणि आता विद्याताईंचं मिळून साऱ्याजणी तुला काय वाटतंय, बऱ्या वाटेने चाललंय का, काही सजेशन्स आहेत का? आणि मला असं वाटतं विद्याताईंची एक जो त्यांची जी एक त्यांचं काय म्हणावं, त्यांचे जे एक विचार होते आणि त्यांची जी भावना होती की या तऱ्हेचं एक पोचलं पाहिजे सगळ्या बायांपर्यंत, ते मला असं वाटतं गीताली तू समर्थपणे नेते आहेस पुढे. हो, तू तुझ्या पद्धतीने नेत असशील. पण आणि विशेषतः अनेक स्त्रिया ज्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात आणि ज्यांची कुणाला फारशी माहिती नसते, अशा स्त्रियांचं लेखन आणि अशा स्त्रियांची ओळख या मासिकातून होते. तेव्हा ते मला जास्त आवडतं. आणि विशेषतः अनेक सगळे भेदाभेद ओलांडून जाणारे जे लेख असतात आणि तरुणाईंचे सुद्धा असतात की जी अनेक तरुण मंडळी त्या दिशेनं करतायत, ते एक आशादायक चित्र वाटतं मला. तेव्हा हे असं मला वाटतं की पोचलं पाहिजे. आणि तू लिही म्हणून. हो, जरूर. मला जेव्हा जमेल तेव्हा जरूर. धन्यवाद.